हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी. मी आज तुम्हाला होमिओपॅथी या कोर्सबद्दल माहिती सांगणार आहे. त्यासोबतच होमिओपॅथीमध्ये पुढं चालून तुम्हाला काय करिअर करता येतं त्याबद्दल सांगणार आहे. पुढे अजून हायर एज्युकेशन तुम्हाला काय घेता येतं हे याबद्दल पण सांगणार आहे. सोबतच होमिओपॅथीचं फ्युचर काय असू शकतं याबद्दल माझा व्ह्यू मी मांडणार आहे. होमिओपॅथीचा कोर्स करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला 12वीची एक्झाम द्यायला पाहिजे, PCB ग्रुप असला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही होमिओपॅथीच्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी नीटची तयारी करून नीटची एक्झाम देऊन चांगल्या मार्काने पास होणं गरजेचं असतं. गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज असे 2 प्रकारचे कॉलेजेस आहेत. होमिओपॅथीचे महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस 50 ते 60च्या दरम्यान कॉलेजेस अंदाजे आहेत आणि गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये एकच आहे, जे की जळगावला आहे. गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव. तसेच पूर्ण भारतामध्ये कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्राच्या बाजूला तेलंगणामध्ये, तमिळनाडूमध्ये, मध्य प्रदेशमध्ये होमिओपॅथीची गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पण आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेस पण होमिओपॅथीची भरपूर तुम्हाला भेटतील. हा व्हिडिओ मी खास मराठीमधून बनवतो आहे, कारण महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा. महाराष्ट्रामधील तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर सर्व प्रकारच्या कॅटेगरीचे फायदे तुम्हाला जे इतर कॉलेजेसला मिळतात, जसे की मेडिकल कॉलेज असेल किंवा इतर कुठलेही कॉलेजेस असतील, ते सर्व फायदे तुम्हाला कास्टवाईज कॅटेगरीनुसार तुम्हाला ते मिळू शकतात. होमिओपॅथीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी नीटचा स्कोअर किती असावा लागतो? गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजसाठी तुमचा ऑल इंडिया रँक 1.5 लाखाच्या जवळपास असला पाहिजे. ऑल इंडिया रँक, मी स्टेट रँक सांगत नाही आहे. आणि अंदाजे मार्क तुम्हाला 400च्या पुढं असायला पाहिजे. होमिओपॅथीमध्ये तुम्ही MD करू शकता. अनेक विषयांमध्ये होमिओपॅथीचे पण विषय आहेत आणि इतरही विषयांमध्ये आहेत. तो 3 वर्षाचा कोर्स आहे. BHMS हा 5.5 वर्षाचा कोर्स आहे. तुम्ही नोकरी करू शकता, स्वतःचं क्लिनिक टाकू शकता, रिसर्चमध्ये जाऊ शकता, गव्हर्मेंट जॉब मिळवू शकता, गव्हर्मेंट कॉलेजमध्ये तुम्ही प्रोफेसर होऊ शकता. UPSC MPSC थ्रू पण तुम्ही एक्झाम देऊन गव्हर्मेंट जॉबमध्ये होमिओपॅथीच्या पोस्टवर जाऊ शकता, सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये किंवा स्टेट गव्हर्मेंटमध्ये. स्वतःची प्रॅक्टिस पण करू शकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून पण प्रॅक्टिस करू शकता. फार चांगले होमिओपॅथीची प्रॅक्टिस तुम्ही अभ्यास जर व्यवस्थित केला तर तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. अभ्यास, कष्ट, सातत्य असलं पाहिजे आणि तुमची जिद्द जर असेल तर तुम्ही होमिओपॅथीमध्ये पण एक उत्तम करिअर घडवू शकता स्वतःचं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि इतरही व्हिडिओज पहा. धन्यवाद.